नमस्कार, मी ओमकार. मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी आत्ता पुण्यातल्या AISSMS म्हणजे ऑल इंडिया छत्रपती शिवाजीची इथली संस्था आहे, तिच्या मैदानावरती उभा आहे, ज्या ठिकाणी 22 तारखेला राहुल गांधी यांचा कार्यक्रम होणार आहे. छात्रों की गूंज असा कार्यक्रम होणार आहे पुण्यामध्ये. आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे की सध्या जंतर मंतरचं आंदोलन झाल्यानंतर म्हणजे जेन झीचं हे सगळं आंदोलन झाल्यानंतर देशातलं या पिढीचं पहिलं आंदोलन होतं, जे सक्सेसफुल यासाठी झालं की त्यांच्या मागण्या का होईना पूर्ण झाल्या. त्यानंतर राहुल गांधी आता हे करतात. याच्या आधी माझ्या माहितीनुसार कोटामध्ये याच्या आधी एकदा त्यांचा कार्यक्रम झालेला होता 18 तारखेच्या संदर्भात. आणि त्यानंतर आता पहिल्यांदा असं होतं की देश पातळीवरती एक मोठा कॅम्पेन हाती घेतला जातो आहे. एज्युकेशनचे रिफॉर्म्स असतील, शैक्षणिक वेगवेगळ्या गोष्टी असतील, या सगळ्याबाबत राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संपर्क साधणार आहे. पुण्यातलं ब्रँडिंग नक्की कसं सुरू आहे की सावित्रीच्या लेकींना साथ घेतली आहे. मेजॉरिटी मुली असतील, महिला असतील, तरुणी असतील आणि या सगळ्या वर्गातल्या आत्ताच्या तरुणी यांना साथ घातली जाते आणि त्यांना इथे बोलवलं जातं आहे. मुद्दा हा नाही आहे की राहुल गांधींचा कार्यक्रम होतो किंवा या सगळ्या गोष्टी होत आहेत. मूळ मुद्दा काय सगळ्यातला की राहुल गांधींना जी काय या सगळ्या कार्यक्रमासाठी मधल्या काळात परमिशन देण्यात आलेली होती, त्या परमिशनमध्ये अटी शर्तींचा इतका भडीमार झालेला दिसतोय की राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पुणे पोलीस इतके दक्ष का आहेत असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. अर्थात कायदा सुव्यवस्था मेंटेन करणं हे पोलिसांचं काम आहे, ते करत राहतील याबद्दल काय मला शंका वाटत नाही. जवळपास 30 वेगवेगळ्या अटी आहेत, 10 शर्ती आहेत आणि ह्या एकदा तुम्ही ऐकल्या की साधारण तुम्हाला कळेल की कार्यक्रमासाठी जे पुण्यातले काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी अर्ज केला होता की असा आमचा छात्रों की गूंज नावाचा कार्यक्रम आहे, त्याबद्दल तुम्ही परवानगी द्यावी. या संदर्भात पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ 5 पुणे शहर यांनी ही अटी शर्तींचा पूर्ण कागद इश्यू केलेला आहे आणि त्यात सांगितलं आहे की साधारण 8 ते 10 हजार साधारण जनसमुदाय अपेक्षित असेल. इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण संबंधित कार्यक्रमाच्या ठिकाणी बघा, मी तुम्हाला त्यातल्या काही महत्त्वाच्या अटी वाचून दाखवतो आणि याच्यासाठी की साधारण तुम्ही ह्या सगळ्यावरती व्यक्त व्हाल असं मला वाटतं. म्हणून संबंधित कार्यक्रमाच्या ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश देण्यात येऊ नये. म्हणजे तुम्ही जो अंदाजे आकडा बांधला आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही प्रवेश देण्यात येऊ नयेच सांगितलं. स्टेज मंडप मान्यताप्राप्त व्यावसायिकाकडूनच तयार करून घ्यावा, की ज्याच्याकडे लायसन्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी करण्याचे, त्याच्याकडून असे करून घ्यायला असं सांगितलं आहे. कार्यक्रमासाठी येणारे पुरुष व स्त्री यांची आसन व्यवस्था वेगवेगळी असावी. त्यानंतर स्टेज तंदुरुस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्रक सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून घ्यावं, की स्टेजवरती गर्दी झाल्यानंतर बऱ्याचदा आपल्याकडे रील्स येतात की स्टेज तेवढं कॅपॅसिटी सहन नाही करू शकलं आणि मग पडलं वगैरे, असे बरेच आपल्याकडे असतात. तर पोलिसांचं म्हणणं आहे की PWDच्या सगळ्या संदर्भात स्टेज तुमचा तंदुरुस्त आहे ना याची परवानगी घेण्यात यावी. सदर कार्यक्रमात संबंधित सर्व विभागाच्या परवानगी तसेच ना हरकत प्रमाणपत्र लागेल, म्हणजे NOC करून घ्यावं लागेल. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना येण्या जाण्यासाठी किमान 4 दरवाजे करावेत. एक्झिट एंट्रीचं असतं तसं ते, चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून. आणि त्यानंतर या कार्यक्रमाच्या ठिकाणी खाजगी सुरक्षा व्यवस्था वगैरे सगळी देण्यात यावी. स्वयंसेवक असावेत आणि स्वयंसेवकांमध्ये महिलांचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा असं पोलिसांनी सांगितलं आहे. आता योग्य ती प्रकाश योजना, आग प्रतिबंधक साहित्य हे तर केलंच पाहिजे, कारण हे फार गरजेचं आहे. नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, आवश्यक ते प्रसाधनगृह उत्तम. पुढे बघा काय सांगितलं आहे. या कार्यक्रमाच्या वेळेत सुरू करून वेळेत कार्यक्रम संपवला तुम्ही पाहिजे. सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी गोंगाट होणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि बरोबर आयोजकांनी ती घेतली पाहिजे. आता पार्किंगची सोय वगैरे इथपर्यंत सगळे मुद्दे ठीक आहेत. आता पुढे जे आपण जातो की CCTV कार्यरत इथे तुम्ही बसवावी, ती यंत्रणा बसवावी वगैरे, असे एक लाईटचे फोकस कुठे पाहिजेत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर तुमच्याकडे जनरेटरची जबाबदारी असावी, ती जनरेटरची जबाबदारी हे पोलीस सांगतात आयोजकांना की ती आयोजकांनी करावी. एअरपोर्ट ऑथॉरिटी CISF यांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन होणार नाही, त्याचं पालन होईल याची तुम्ही दक्षता घ्यावी. ड्रोनने फोटोग्राफी करण्यात येऊ नये. आणि महत्त्वाचं काय, कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची जबाबदारी सुद्धा आयोजकांवरती राहील. सुरक्षेची जबाबदारी राहील. आता याच्यावर तुम्हाला एक मस्त सांगतो, एक मुद्दा भारी आहे. असं लिहिलं आहे की कार्यक्रम जो तुम्ही आता ऑर्गनाईज करताय या सगळ्या ठिकाणी ड्रोन कॅमेराचा वगैरे मुद्दा त्यांनी सांगितलाच आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की या परिसरातील ज्येष्ठ नागरिक सर्वसामान्य रहिवासी यांना त्रास होणार नाही. एकदम बरोबर आहे, पण या कार्यक्रमामध्ये आक्षेपार्ह प्रतिमा, चित्र, बॅनर्स लावू नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ही जबाबदारी संपूर्ण आयोजकांवरती राहील. असं जवळपास एवढं मोठं एक सगळं लिहून आलं. इतक्या त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी पुणे पोलिसांना याच्यासुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांना परवानगी देताना पाहिलेलं आहे.
पुणे पोलिसांशी एका अधिकाऱ्याशी बोललो, ते म्हटलं साहेब नाही, ही नेहमी साधारण असते तीच नियमावली आहे. माझा क्लेमही नाही की या कार्यक्रमासाठी वेगळी नियमावली तुम्ही केलेली आहे, पण एकदा नियमावली वाचल्यानंतर मला वाटलं की त्याचा व्हिडिओ शूट करावा. आणि तो यासाठी की या सगळ्या प्रकरणावरून आता 2 गोष्टी घडत आहेत. काय, पुण्यामध्ये कर्फ्यू लागला अशी बातमी आहे. तर मला हे सांगायचं आहे की राहुल गांधींची सभा आहे म्हणून जमाबंदीचे आदेश काढलेत का, तर त्या आत्ता जरी काँग्रेस नेते जसं म्हणत असते तरी प्राथमिकदृष्ट्या ते दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, 2-3 दिवसापूर्वीच पुणे कमिशनरेटने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही लोकांना शहरामध्ये केलेला आहे. साधारण दर 3-4 महिन्यांना आत्ताचे जे कमिशनर ऑफ पोलीस आहेत ते करताना मी बघितलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, प्रतिबंधात्मक उपाय पुढचे 15 दिवसासाठी आहेत. ते आणखी पुढे गेल्यानंतर परत एकदा जमावबंदी एक्झॅक्ट शब्द नाही, पण आपण असं म्हणू खूप माणसं एकत्र जमल्यानंतर कोणत्याही अनुचित गोष्टी घडू नये म्हणून केलेले उपाय हे आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यातला आहे, काँग्रेस नेते जरी आत्ता बोलत असले की राहुल गांधींवर येणार आहेत म्हणून अशा सगळ्या अटी शर्ती घातल्यात वगैरे वगैरे, तरीसुद्धा पोलिसांचं मात्र यावरती अजून अधिकृत कोणतं आलेलं नाही आहे. मी ज्या अधिकाऱ्याशी बोललो त्यांनी सांगितलं की नाही साहेब, DCP आहेत त्यांनी सांगितलं नाही आम्ही साधारण नेहमी ह्याच सह्या घालत असतो, पण सामाजिक भावना न दुखावणं, प्रोव्होकिंग स्टेटमेंट्स न करणं, कोणत्याही तशाच पद्धतीची बॅनरबाजी किंवा न लावणं, असं सगळं सुरू आहे. आणि तेच शहरात बाकीच्या पक्षांनी, काँग्रेसरेतर जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीची बॅनरबाजी चाललेली असते की तुम्हा आम्हाला काही फारशी नवीन नाही. बाकी मुंबई तक बघत राहा आणि व्यक्त होत राहा, कमेंट करत राहा.